आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शासनाच्या अटी शर्ती मान्य करूनच व्यवसाय करा, प्रवाशांची सुरक्षितता, चालकांची पडताळणी आणि वाहतूक व्यवस्थेमधील पारदर्शकता या मुद्द्यांवर शासन तडजोड करणार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ई बाईक ॲग्रिगेटर कंपन्यांना इशारा। महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार, अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून दुपारच्या वेळेला बाहेर न पडण्याचं आवाहन। जायकवाडी धरणामध्ये एका महिन्यामध्ये 16% पाणीसाठा घटला। बाष्पीभवन वाढल्यानं धरणामध्ये आता केवळ 40% पाणीसाठा। 52 लाख नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। सोन्याच्या दरामध्ये 500 तर चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 8,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,79,130 रुपये प्रति किलो। अधिक महिन्यामध्ये जावयाला दिली तब्बल 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल। 4 लाख किमतीच्या चांदीच्या चपलेची कोल्हापूरमध्ये जोरदार चर्चा। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुलीला दक्षिण कोरियाच्या कराटे स्पर्धेला पाठवत नाहीये। मुंबई भाजप नेते अमित साटम यांची माहिती। माझी मुलगी ब्लॅक बेल्ट, मात्र राष्ट्रप्रथम म्हणून तिने परदेश दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती। भिवंडी शहरामध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचा घोळ सुरू। जन्ममृत्यू प्रमाणपत्र बनावट बनवलं जात असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। किरीट सोमय्यांकडून जन्ममृत्यू नोंदणी विभागाची झाडाझडती। बदलापुरात जनगणनेच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। आदेश देऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्यानं 5 जणांवर कारवाई। वारंवार नोटीस देऊन आणि फोन करूनही संबंधितांनी प्रतिसाद न दिल्यानं कारवाई। भारतातील बुलेट ट्रेनचा पहिला फोटो समोर। बुलेट ट्रेन 8 डब्यांची असणार। बुलेट ट्रेनची प्रस्तावित डिझाईन, अद्याप डिझाईनला अंतिम मान्यता नाही। गडचिरोलीमध्ये हत्तीसोबत सेल्फी आणि व्हिडिओच्या नादामध्ये नागरिकांचा जीव धोक्यात। रानटी हत्तीच्या हल्ल्यातून प्रवासी थोडक्यात बचावले। गडचिरोली ते आमिरसा मार्गावरचा प्रकार। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला वेग। तलावाच्या खोलीकरण कामाचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते भूमिपूजन। परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार नसल्यानं परिसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त। कोल्हापूर जवळच्या 42 गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा। या निर्णयामुळे कोल्हापूरची हद्दवाढ पुन्हा एकदा मागे पडली। विशेष प्राधिकरणाच्या दर्जाविरोधात काँग्रेसच्या नगरसेवकांचं आंदोलन। कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे, नगरसेवकांची घोषणाबाजी।